एक मोठा इंटरनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेटचा गुन्हेगार सौरभ उर्फ गणेश काळे याला अटक केलेली आहे. गणेश काळे हा दुबई आणि थायलंडमध्ये राहून तिकडून जे म्यूल अकाउंट्स आहेत त्याचे ऑपरेटर्सला हँडल करत होता. म्हणजे हा साधारणतः स्तर 3 स्तर 4चा गुन्हेगार होता आणि तो दुबईला वास्तव्याला होता. आम्हाला याच्यापूर्वी 3 केसेस आमचे सायबर पोलीस स्टेशन आणि त्याचबरोबर देहू रोड पोलीस स्टेशन आणि हिंजवडी पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये रजिस्टर्ड होते. त्याचे इन्व्हेस्टिगेशनचे दरम्यान ज्यावेळी आम्हाला म्यूल अकाउंट्स होल्डर्स मिळाले, त्यांना ऑपरेट करणारे मिळाले आणि त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट पिढीमध्ये नेक्स्ट लेवलला कोण आहे ते आम्ही त्याच्यामध्ये तपास केल्यानंतर कळाला की गणेश काळे जो दुबई बेस्ड आहे तो जो आहे तो हे सगळे इकडचे अकाउंट्स घेऊन आणि तो हँडल करतो आहे आणि त्याचबरोबर जे सायबर फ्रॉडचे पैसे आहेत त्याला नंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये चेंज करून बाहेर पाठवतो आहे. त्यानंतर आमचे त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक आरोपी दीपक गाडे नावाचा होता. त्याच्या ज्यावेळी आपण इंटरोगेशन केला आणि त्याच्याकडून व्हेरिफिकेशन केलं तर आपल्याला कळाला की तो सायबर फ्रॉडचे जे सिंडिकेट आहे ते त्याचे ऑपरेशनसाठी तो दुबईला जाऊन हा गणेश काळे याला भेटला पण होता. गणेश काळेने दुबईमध्ये एक त्यांचा ऑफिससुद्धा सुरू केला होता. ही सगळी माहिती काढल्यानंतर आपण त्याच्या एक्स्ट्रॅडिशनसाठी प्रोसेस सुरू केलेला आहे. एक्स्ट्रॅडिशनची आपली ही पेंडिंग होती. त्याचबरोबर पॅरलली आपण रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआउट नोटीस तो पण काढला. आणि ज्यावेळी हा आरोपी दुबईवरून तो परत थायलंडसाठी निघाला होता तर थायलंडमध्ये त्याला अटक करण्यात आली आपल्या RCNचे बेसिसवर आणि तिकडचे आपले जे एजन्सीचे लोक आहेत त्यांच्याशी आपला कंटिन्युअस संपर्क होता. त्यांच्या मदतीने आणि आपली टीमचे फॉलोअपने त्याला अरेस्ट करण्यात आलं. मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती? कशा पद्धतीनं लोकांचे पासवर्ड किंवा खात्यांची माहिती घ्यायचं आणि कसं तो नाही तोच सांगतोय की तो जो आहे पहिल्या लेवलला म्यूल अकाउंट असतात. म्यूल अकाउंटचे वर त्यांचे हँडलर असतात जे ते जे ऑपरेट करतात ते म्यूल अकाउंट ज्याचे आहे त्याचे अकाउंट घेऊन आणि त्यानंतर जे अशा प्रकारचे लोक आहेत जे म्यूल अकाउंट्स ऑपरेट करतात त्यांना हा हँडल करा.